नगरदेवळाच्या लेकीचा आणि पुत्राचा ऐतिहासिक विजय। नमस्कार, मी मानसी कांबळे। आपण पाहताय माय कोकण न्यूज 24। जिद्द, चिकाटी आणि अहोरात्र घेतलेल्या मेहनतीचं फळ कसं असतं याचा प्रत्यय आज जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा वासियांनी अनुभवला आहे। परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जर मनात जिद्द असेल तर आबाळालाही गवसणी घालता येते, हे या गावच्या दोन सुपुत्रांनी सिद्ध करून दाखवलंय। नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत नगरदेवळा येथील संगीता संदीप पाटील आणि वैभव दिलीप पवार या दोन तरुण तरुणींनी खाकीचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे। त्यांच्या या उत्तुंग यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आज संपूर्ण नगरदेवळा गावात गुलालानं न्हाऊन निघालं होतं। काल रविवारी सायंकाळी कालिका माता मंदिरापासून या दोन्ही यशवंतांची ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या जल्लोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली। अवघ्या 19 वर्षाच्या संगीता पाटीलचा प्रवास तर काळजाला हात घालणारा आहे। लहानपणीच वडिलांचं छत्र हरपल्यानंतर आईने मजुरी करून संगीताला शिकवलं। संगीतानेही स्वतः शेतात राबून शिक्षणाचा खर्च उचलला आणि पहिल्याच प्रयत्नात पोलीस दलात झेप घेतली। तिच्या या यशाने आज त्या माऊलीच्या कष्टाचं खऱ्या अर्थानं सिद्ध झालं आहे। तर दुसरीकडे वैभव दिलीप पवार यानेही आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीने बुलढाणा पोलीस दलात स्थान मिळवलं आहे। पहाटेचा सराव आणि रात्रीचा अभ्यास या जोरावर वैभवने हे यश खेचून आणले। या मिरवणुकीत भाजप नेते प्रणय दिलीप भांडारकर यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक आणि शेकडो तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ठिकठिकाणी या खाकीच्या मानकऱ्यांचे औक्षण करून आणि पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले। विशेष म्हणजे संगीताच्या या यशाने गावातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या इतर 50 ते 60 तरुणींमध्ये एक नवी उभारी निर्माण झाली आहे। अपयशाने खचू नका, तर संगीताच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन पुन्हा जिद्दीने मैदानात उतरा, असाच जणू संदेश या सोहळ्यातून मिळाला आहे। नगरदेवळाकरांनी आपल्या लाडक्या लेकीचा आणि पुत्राचा केलेला हा सत्कार केवळ एक नोकरीचा सत्कार नसून तो संघर्षाचा आणि कष्टाचा सन्मान आहे।